तुम्ही सप्लिमेंट्स घेताय पण त्याचा फायदा होत नाहीये, कारण असेल की तुम्ही हे चुकीच्या पद्धतीने घेताय. बघा, फक्त सप्लिमेंट्स घेणं पुरेसे नाहीये, ते योग्य प्रकारे म्हणजे योग्य कॉम्बिनेशनमध्ये घेणं गरजेचं आहे, तरच ते शरीरामध्ये अब्झॉर्ब होईल आणि त्याचा फायदा तुम्हाला होईल. तर असेच काही सप्लिमेंट्स मी तुम्हाला सांगणार आहे, ते योग्य प्रकारे कसे घ्यावे हे तुम्ही जाणून घ्या. सर्वात पहिलं आहे ते म्हणजे आयर्न. जेव्हा आपण आयर्न रिच फूड घेतो किंवा आयर्नचे सप्लिमेंट्स घेतो, ते नेहमी व्हिटॅमिन सी सोबत घेतलं पाहिजे, कारण आयर्न शरीरामध्ये अब्झॉर्ब होण्यासाठी आपल्या शरीराला व्हिटॅमिन सीची गरज आहे. जर तुम्ही व्हिटॅमिन सी न घेता फक्त आयर्न घेतलं तर शरीरामध्ये ते अब्झॉर्ब होणार नाही आणि त्याचा फायदाही तुम्हाला होणार नाही. त्यानंतर दुसरं जे व्हिटॅमिन आहे ते म्हणजे व्हिटॅमिन D3. बघा, व्हिटॅमिन D3ची कमतरता खूप जणांना आहे आणि तुम्ही कदाचित व्हिटॅमिन D3चे सप्लिमेंट्सही घेत असाल, पण बऱ्याच वेळा असं जाणवतं की व्हिटॅमिन D3चे सप्लिमेंट घेतल्यानंतरही त्याचा फायदा होत नाही. म्हणजे तुम्हाला बॉडी पेन होत असेल, बोन पेन्स होत असतील, जॉईंट पेन्स होत असतील, त्यासाठी तुम्ही व्हिटॅमिन D घेतही असाल डॉक्टरच्या सल्ल्यानुसार, पण ते सप्लिमेंट घेऊनही जे काही लक्षणं असतात ती कमी होत नाही. त्याच्या मागचं कारण हे आहे की बघा, व्हिटॅमिन D3 हे व्हिटॅमिन K2, त्यानंतर मॅग्नेशियम आणि हेल्दी फॅट्स ह्या सोबतच घेतलं पाहिजे, तरच त्याचा मॅक्सिमम फायदा होतो. बघा, व्हिटॅमिन D जे आहे ते कॅल्शियम अब्झॉर्प्शनसाठी काम करतं. म्हणजे अन्नातलं किंवा सप्लिमेंट्सद्वारे जे काही कॅल्शियम आपल्या शरीरामध्ये किंवा पोटामध्ये जातं ते ब्लडपर्यंत घेऊन जाण्याचं जे काम आहे ते व्हिटॅमिन D करतं. पण जे ब्लडमधलं कॅल्शियम बोन्सपर्यंत घेऊन जाण्याचं काम व्हिटॅमिन K2 करत असतं. आणि त्यासोबतच व्हिटॅमिन Dनी व्यवस्थित काम करावं म्हणून शरीराला मॅग्नेशियम सुद्धा हवं असतं. आणि व्हिटॅमिन D हे फॅट सॉल्युबल व्हिटॅमिन आहे. सो जर तुम्ही हेल्दी फॅट्स म्हणजे ओमेगा 3 फॅट्स, तूप किंवा जे काही नट्स आणि सीड्स आहेत, हे जर पदार्थ नाही घेतले तर व्हिटॅमिन D तुमच्या शरीरामध्ये अब्झॉर्ब होणार नाही. म्हणूनच नेहमी लक्षात घ्या, जेव्हा पण तुम्ही व्हिटॅमिन D3 घेता ते व्हिटॅमिन K2 आणि मॅग्नेशियम सोबतच घ्या आणि त्यासोबतच तुमच्या आहारामध्ये हेल्दी फॅट सुद्धा नक्की ऍड करा. त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे हळद. बरेच जण हळद घेत असतात, हळदीचं पाणी घेत असतात किंवा हळदीचं दूध घेत असतात, पण त्याचा जेवढा फायदा आपल्याला झाला पाहिजे तो होत नाही. त्याचं कारण हे आहे की हळदीमध्ये जे कर्क्युमिन आहे म्हणजे जो ऍक्टिव्ह कंपाऊंड आहे तो अब्झॉर्ब करण्यासाठी आपल्याला ब्लॅक पेपर, पेपरिन हे हवं असतं. म्हणजे काळं मिरी जे आहे ते जर तुम्ही हळदीसोबत घेतलं तरच तुमच्या शरीरामध्ये हळदीतलं कर्क्युमिन जे आहे ते अब्झॉर्ब होईल आणि मॅक्सिमम त्याचा फायदा तुम्हाला होईल. म्हणूनच हळद घेताना नेहमी 1 ग्लास पाण्यामध्ये तुम्ही अर्धा चमचा हळद आणि चिमूटभर काळं मिरी किंवा त्याची पावडर नक्की ऍड करा. जेव्हा तुम्ही अशा कॉम्बिनेशनमध्ये घेतात तेव्हाच हळदीचा फायदा तुम्हाला होतो. बघा, हळद ही अँटी इन्फ्लेमेटरी आहे, शरीरातली सूज कमी करते, पेन कमी करतं, इम्युनिटी वाढवतं, असे बरेच फायदे आहेत. पण ती योग्य प्रकारे जर तुम्ही घेतली तरच त्याचा फायदा होतो. सो हा जो व्हिडिओ आहे तो सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली मेंबर्ससोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा.